नमस्कार मंडळी, तर कसे आहात तुम्ही? प्रीती क्रिएटिव्ह डिझाईनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजपासून मी आरीवर्कचे ट्युटोरियल स्टार्ट करणार आहे. तर चला स्टार्ट करूया. तर आधी मी निडल घेतलेला आहे 24 नंबरचा आणि मी जरीचा धागा घेतलेला आहे. जरीचा धागा माझा थोडा जाड आहे, पण तुम्ही आधी पातळ जरीचा धागा घ्या, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस चांगली होणार. आणि चला सुरुवात करूया. तर मी आधी धागा बांधून घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं वर घेतलं आहे खालून आणि त्यानंतर निडलला खाली पंच करते, धागा खालून फिरवते आणि सुईला थोडीशी फिरवते, जेणेकरून ते धागा वर होणार. जर तुम्ही सरळ सुई आत टाकून आणि तसंच ती सुई बाहेर काढली तर तुमचा तो धागा वर येणार नाही. तर बघा, मी खाली पंच केलं आहे, धागा फिरवला आहे. जेव्हा धागा फिरवत असणार तुम्ही सरळ घेतलं तर त्याने तुमचा धागा अडकणार सारखं आणि खाली पडणार, तुमचा धागा वर नाही येणार. तर मी जेव्हा सुईला थोडीशी वाकडी केली आहे, जेणेकरून ते धागा वर येईल. आता परत मी पंच केलं आहे, सुई फिरवली आणि धागा वर आलेला आहे. तर असंच तुम्हाला चैन स्टिच करायचे. तुम्ही एकदा केलात तर तुम्हाला प्रॅक्टिस नाही होणार, मला माहीत आहे. तर तुम्हाला असं थोडंसं प्रॅक्टिस करावं लागणार. आणि मी जो जरीचा धागा वापरला आहे तो थोडा पातळ वापरा. मी वापरला आहे तो जाड आहे, पण तुम्ही वापरणार आहे तो पातळ वापरा, जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस होणार. आणि पातळ जरीचा धागा हा सारखा तुटतो, हा धागा तुटत नाही आहे, मी वडला तरी तुटणार नाही, पण तुम्ही जो जरीचा धागा यूज करणार तो तुटणार. आता माझा चैन स्टिच झालेला आहे, तर मी एंड नॉट कसा द्यायचं हे सांगते. तर हे तर एंड नॉट मी नॉर्मल दिलेलं आहे, पण एंड नॉटचं सुद्धा मी व्हिडिओ टाकणार आहे, जेणेकरून तुम्ही ते एंड नॉट पण बांधायला शिकतील. तर असेच अजून नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करा. बाय बाय.